नमस्कार मैत्रिणींनो. तर पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जेव्हा क्लायमेट चेंज होतं, वातावरण चेंज होतं, एका ऋतूतनं दुसऱ्या ऋतूमध्ये जाताना प्रत्येकाला त्रास होतो. पण पावसाळा चालू झाल्यावर आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास जास्त होतो. तर तो आणि वयस्कर लोकांना, लहान मुलांना यांची इम्युनिटी कमी असल्यामुळे त्यांना तो लवकर होतो. तर मग त्यासाठी आपण घरगुती उपाय काय केला पाहिजे? तर मग घरगुती आपण असा उपाय करायचा आहे, की सर्वांच्या अंगणात तुळस असते. तर आपण काय करायचंय, तुळशीचा काढा करायचा आहे. तर तो कसा करायचा आहे आणि केव्हा द्यायचा आहे, ते मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुळशीचा काढा हा आपल्याला 5 ते 7 पानं घ्यायची आहे आणि ते आपल्याला अर्धा ग्लास पाण्यामध्ये उकळवायचे आहे. त्याचे ते मंजिरी असतात ते सुद्धा घ्यायचे आहेत. त्या उकळवायच्या आहे. उकळून आपल्याला 1 कप पाणी करायचं आहे. वयस्कर लोकांना ते दिवसातनं 2 वेळा 1-1 कप करून द्यायचं आहे आणि लहान मुलांना 1 कप काढा दिवसभरात थोडा-थोडा करून पाजायचा आहे. तर अशा पद्धतीने तो करायचा आहे आणि केव्हा घ्यायचा तेही सांगितलं आहे. पण तो का घ्यायचा आहे? कारण की तुळशी पत्रांमध्ये अँटीव्हायरस असतं, व्हायरस घटक असतात आणि अजून अँटी इन्फ्लेमेटरी नावाचा घटक असतो. तो आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतो. कारण की खोकलून आपल्या घशाला सूज आलेली असते. तर आपल्या घशाची सूज कमी होते, सर्दी कमी व्हायला मदत होते आणि आपली इम्युनिटी वाढते. तर तो कोण मोठ्यानेही घेतला तरी चालतो कारण की तो आयुर्वेदिक काढा असतो. तर बघा, ज्यांना सर्दी खोकला झाला असेल, ज्यांची इम्युनिटी कमी असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नक्की त्यांना याचा फायदा मिळेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अजून अशा आयुर्वेदिक वस्तूंची मी माहिती सांगणार आहे. कारण की त्या आयुर्वेदिक वस्तू आपल्या घरात असतात, परंतु त्या केव्हा घ्यायच्या आणि कशा पद्धतीने घ्यायच्या याचं ज्ञान आपल्याला नसतं. तर मग तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करा. थँक